Next example, y equal to log of ax plus b. याचे आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आहे. सुरुवात करूया. बघा काय काय तयार होते त्याच्यामध्ये ते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy upon dx equal to log f of x डेरिव्हेटिव्ह येणार 1 upon f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ धिस f of x. ती डेरिव्हेटिव्ह येणार a. त्यामुळे याचं पहिलं जे काही डेरिव्हेटिव्ह येणार आहे, पहिलं जे काही सिम्प्लिफाईड व्हर्जन येणार आहे ते असं येणार. आता याला फक्त थोडस आपण आपल्याला पुढच्या दृष्टीनं जरा विचार करून त्याला जरा व्यवस्थित मांडून घेतोय. म्हणजे हे ए आहे असंच पुढे ठेवतोय आणि हे जे ax प्लस बी आहे त्याला वरती घेतोय. त्यामुळे याचा घातांक काय होईल? -1 होईल. तर पुढे डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याच्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तयार होईल डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. त्याच्यातलं हे ए कॉन्स्टंट राहील आहे असंच. त्याच्यानंतर ax प्लस बी रेस टू -1 आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह कशी येणार? हे -1 पुढे घ्या. त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा. म्हणजे इथे येणार -1 हे होणार -2 आणि ax प्लस बी ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्या, ती येणार a. आता ह्याला परत एकदा आपल्याला जसं पाहिजे योग्य फॉर्मॅटमध्ये त्याला कन्व्हर्ट करून घेऊया. हे -1 पुढे ठेवतोय. a इंटू ए स्क्वेअर घेतोय. ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू -2 हे त्याचं सिम्प्लिफिकेशन झालं. मग आता हिथं जशी टर्म तयार केलेली आहे तशी याची पण टर्म तयार करून घेऊया, कारण हे जनरलायझेशन खूप महत्वाचं आहे. इथं -1 ए स्क्वेअर त्याला छेदामध्ये घेतो इथं ax प्लस बी आणि त्याचा स्क्वेअर. अजून एक डेरिव्हेटिव्ह घेऊया त्याच्यात आणि मग कॉमन काय आपल्याला सापडतंय का ते आपण बघू त्याच्यामध्ये. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता होणार डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब होणार. आता इथनं घेऊया त्याची डेरिव्हेटिव्ह आपण. हे जनरलायझेशन साठी तसंच ठेवलंय. काय होणार? हे -1 तसंच ठेवतोय. ए स्क्वेअर पण तसंच ठेवतोय. आता हे -2 पुढे घ्यायचंय. -2 पुढे घेतलं. त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा. म्हणजे ते होणार -3 आणि आठवणीनं या ax प्लस बी ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह ते अशी येईल. मग आता याच्यामध्ये काय काय येते बघा. -1 -2 हे पहिल्यांदा पुढे येणार. त्याच्यानंतर ए क्यूब होणार आणि त्याच्या पुढं ही टर्म आपल्याला मांडावी लागेल ax प्लस बी रेस टू -3. आता बघा इथं -1 किती वेळा आलं बघा. मायनस चिन्ह तुम्हाला 2 वेळा दिसते, म्हणजे हे झालं -1 चा स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर 2 इंटू 1 दिसते, मग ते मी लिहितो इथं 2 फॅक्टोरियल. बघा त्याच्यानंतर आहे ए क्यूब, ते तसंच मांडतोय आणि ही टर्म इथं छेदामध्ये घेतोय ax प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब. हे काय आहे तुमचं इथं? ही आलेली आहे थर्ड डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणूया आपण त्याला. मग तसं हिथं पण आपल्याला करता येईल. हिथं काय लिहिता येईल बघा बरं.
इथं असं लिहिता येईल, हे -1 पुढे घेतलं, त्यानंतर अंशात येणार ए स्क्वेअर, छेदामध्ये येणार ए एक्स प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. ही थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. याच्या पुढे गेल्यानंतर मग काय येऊ शकते हे तुम्ही साधारणपणे जनरलायझेशन करू शकताय. सो कंटिन्यू इन धिस वे, याची जी nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ती जरा बघा. इथं ज्या वेळेला क्यूब आहे त्यावेळेला -1चा स्क्वेअर आहे, त्यामुळे n असेल तर त्याचा घातांक येणार n-1. त्यानंतर इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, थर्ड ऑर्डर म्हणू त्याला, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्यावेळेला 2 फॅक्टोरियल आहे. मग जर इथं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल तर इथं येणार n-1 फॅक्टोरियल. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला ए क्यूब मिळालं, मग nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी काय मिळणार, a⁻n मिळणार. डिव्हायडेड बाय मध्ये पण थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला घातांक 3 येतो, तसं इथं ax प्लस बी रेस टू n येणार. हे त्याचं आन्सर. त्याच्या पुढचं एक्झाम्पल आहे y इक्वल टू कॉस एक्स. याच्यामध्ये पण आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. मग करूया सुरुवात नेहमीप्रमाणे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy/dx इक्वल टू कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह येणार -sin x. अजून एक डेरिव्हेटिव्ह घेतोय, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, d²y अपॉन dx स्क्वेअर. हे मायनस तसंच राहील. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. अजून एक डेरिव्हेटिव्ह घेऊया आणि मग नंतर विचार करू काय लिहायला पाहिजे याच्यासाठी. ते डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, d³ y अपॉन dx³ हे मायनस आणि कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह -sin x, म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन येणार sin x. तुम्ही जर या डेरिव्हेटिव्ह बघितल्या तर कधी -sin x येते, परत पुढे -cos x येते, परत पुढे sin x येते, +sin x मध्ये. मग हे काय आन्सर, ह्याच्यामध्ये जनरलायझेशन करायचं कसं? जनरलायझेशन करण्यासाठी याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात, लक्षात ठेवा. मग ह्याला काय करायचं बघा, हे जे तुमचं दिलेलं फंक्शन आहे त्या फॉर्मॅटमध्येच ह्याला शक्यतो करून ऍडजस्ट करायचं. आता इथं कॉस आहे, इथं साइन आहे, मी ह्याला असं लिहितोय कॉस π/2 प्लस एक्स. जरा बघा बरं सोडवून, डिवायडेड बाय 2 आहे म्हणजे इथं n ची व्हॅल्यू ऑड येणार, कॉसचं साइन होणार, इथं कॉसचं साइन. π/2 प्लस थिटा म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त, म्हणजे सेकंड क्वाड्रंट. त्याच्यात साइन पॉझिटिव्ह आहे, हे कॉस आहे, त्यामुळे हे मायनस आहे. म्हणजे ही टर्म मी अशी मांडू शकतोय. आता हेच जर तुम्ही इकडं आलात पुढं, तर याला मी असं मांडतोय कॉस पाय प्लस एक्स लिहितोय. आता बघा इथं डिवायडेड बाय 2 नाही, म्हणजे इथं n इव्हन आहे, कॉसचं कॉसच राहणार. पाय प्लस थिटा म्हणजे 180 पेक्षा जास्त, म्हणजे थर्ड क्वाड्रंट. तर टॅन पॉझिटिव्ह आहे, कॉस आहे, हे मायनस आहे, त्यामुळे हे लिहिलेलं बरोबर आहे. इथं फक्त मी थोडंसं वाढवतोय म्हणजे आपल्याला जनरलायझेशनला बरं पडेल. पाय जे लिहिलेलं आहे ते फक्त मी असं लिहितो या पद्धतीने. त्याच्या पुढे जाऊयात आपण. इथं साइन एक्स आहे, ठीक आहे, हे प्लस मध्येच आहे. आता इथं काय करायचं आपण, आता कॉस 3π/2 प्लस एक्स करायचं.
आता बघा बरं, आता हे कुठं जाते, cos 3 π/2 + x म्हणजे डिवायडेड बाय 2 आहे, कॉसचं साईन होणार. 3 π/2 + x याचा अर्थ हे फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाते. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्हच आहे, हे कॉसच आहे, त्यामुळे याचा आन्सर प्लस येणार. हे असं मांडल्यानंतर मग तुम्हाला जनरलायझेशन सुचेल. आता याच्यामध्ये बघा बरं, सगळीकडे कॉस आहे. त्यानंतर π/2चं वाढवत जायचं आहे. 1 π/2, 2 π/2, 3 π/2. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी 1 आलं, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी 2 आलं, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी 3 आलं. पुढं प्लस एक्स कॉमनच आहे. मग nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी आपल्याला फायनल रिझल्ट त्याचा लिहायचा आहे. सो कंटिन्युइंग इन धिस वे, द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज इक्वल टू कॉस n π/2 + x, ही त्याची nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे sin ax + b. याच्यामध्ये आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायची आहे. थोडासा चेंज आहे. कॉस एक्स जसं सोडवलं त्याच पद्धतीनं साधारण आपल्याला हे पण सोडवावं लागेल. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx इक्वल टू साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस ax + b आणि ax + b ची डेरिव्हेटिव्ह a. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन येणार आहे a इंटू कॉस ax + b. पुढची डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, d² y अपॉन dx². याच्यातलं a आहे असंच कॉन्स्टंट. कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ax + b आणि ax + b ची डेरिव्हेटिव्ह ते येणार a. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन येणार मायनस a² साइन ax + b. अजून एक डेरिव्हेटिव्ह घेऊ आणि मग जनरलायझेशन करू आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, d³ y अपॉन dx³ मायनस a² साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस ax + b आणि ax + b ची डेरिव्हेटिव्ह ती येणार a. याचं फायनल सिम्प्लिफिकेशन येणार -a³ कॉस ax + b हे असं येणार. आता याचं दिलंय तुम्हाला फंक्शन त्यांनी साईन मध्ये, इथं कॉस आलं, परत मायनस साईन झालं, परत मायनस कॉस आलं. याचं परत जनरलायझेशन करायचं. जनरलायझेशन करताना ओरिजिनल फंक्शन मध्येच करायचं, हे तेवढं फक्त लक्षात ठेवा. a इंटू, इथं मी असं म्हणतोय, साईन π/2 + थीटा. इथं थीटा आहे ax + b. आता बघा, डिवायडेड बाय 2 आहे, त्यामुळं साईनचं कन्व्हर्शन होणार कॉस मध्ये, इथं कॉस मध्ये झालेलं आहे. π/2 + थीटा, याचा अर्थ हे सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल. सेकंड क्वाड्रंट मध्ये साईन पॉझिटिव्ह असते, त्यामुळे इथं चिन्ह बदललेलं नाही. याच्या पुढच्याच जर सिम्प्लिफिकेशन जर तुम्ही केलं तर a² येणार. साईन आपलं फिक्स घ्यायचंच आहे, त्यात काय प्रश्नच नाही. इथं मांडतोय फक्त मी 2π/2 लिहितोय. मग आता इथं 2π/2 आहे, म्हणजे 2 ला 2 कॅन्सल होईल, म्हणजे फक्त पाय राहणार शिल्लक.
साईनचं साईनच आहे, म्हणजे हे साईन तरी आलं बरोबर. त्यानंतर पाय प्लस थिटा, याचा अर्थ हे 180 पेक्षा जास्त होईल, म्हणजे ते जाणार थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे, हे साईन आहे, त्यामुळे इथं मायनस साईन आहे. दिस इज इक्वल टू थर्ड पार्ट मधला, आता बघा थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्याची ए क्यूब साईन, इथं लिहायचं 3π/2 प्लस ए एक्स प्लस बी, हे असं येईल. आता इथं बघा बरं, 3π/2 प्लस थिटा, याचा अर्थ फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाणार, तिथं कॉस पॉझिटिव्ह आहे, हे साईन आहे, त्यामुळे याचा आन्सर मायनस येणार. या पद्धतीनं तुम्हाला जनरलायझेशन करून घ्यावं लागेल आणि या पद्धतीनंच कंटिन्यू करून, सो कंटिन्यूइंग इन धिस वे, दिस nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इट इज इक्वल टू, बघा बरं काय आहे, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला a⁻1 आहे, सेकंड ऑर्डरच्या वेळेला a², थर्ड ऑर्डरच्या वेळेला a³ nth ऑर्डर साठी येणार a⁻n. साईन सगळीकडे दिसते आणि n π/2 घ्यावं लागेल, चेक करू शकताय तुम्ही त्या पद्धतीने, त्याच्यात काही विशेष नाहीये, मगाशीच एक उदाहरण याच प्रकारे आपण घेतलेलं आहे. त्यामुळे हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू कॉस ऑफ 3 - 2x. इथं पण आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे आहे. कॉस्टच फंक्शन आहे, मगाशी कॉस्ट सोडवलेलं आहे, साधारणपणे त्या पद्धतीनेच येईल, थोडी किरकोळ चेंजेस होतील, ते आपण बघूया त्याच्यात. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy/dx इक्वल टू कॉस्टची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3 - 2x, आणि या 3 - 2x ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह येणार -2. त्याच्यामध्ये एक करायचं मात्र, हे -2 तसंच ठेवायचं, आणि हे बाकीचं जे आहे तिथलं वजा चिन्ह पण तसंच ठेवायचं, ते दोन्ही एकत्र गोंधळ करायचा नाही, हे असं मांडून घेतोय. नाहीतर मायनस मायनस प्लस वगैरे आपल्याला पुढच्या डेरिव्हेटिव्ह, मी इथं मांडून ठेवते, काम करूया आपण, करून बघूया त्या पद्धतीनं पण. पण तुम्हाला त्याच्यामध्ये मायनस साईन किती वेळा आलं हे मात्र तुम्हाला सारखं लक्षात ठेवावं लागेल. आता डेरिव्हेटिव्ह घेतो याची परत एकदा, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स d²y अपॉन dx² इज इक्वल टू, हे 2 तसंच ठेवतोय, साईनची डेरिव्हेटिव्ह कॉस 3 - 2x, आता परत या 3 - 2x ची डेरिव्हेटिव्ह येणार -2. आता परत एकदा -2 आलं बघा, मग मी मगाशी इथं जे लिहून ठेवलं होतं ते जरा काळजीपूर्वक बघा व्यवस्थित कशा पद्धतीनं आहे. मग तुम्हाला ह्या मायनस साईनचा ट्रॅक ठेवावा लागेल, नाहीतर मग हे गोंधळ करणार परत तुमचं सगळं, कारण इथं -2 आला, आता परत त्याला पुढे -2 चा स्क्वेअर म्हणून घ्यावं लागेल त्याला, आणि हे कॉस राहणार फक्त. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ही वजा चिन्ह जी आहेत ती आहे अशीच ठेवा, नाहीतर मग जनरलायझेशनच्या वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. आता मी इथं कसं मांडतोय बघा, हे -2, काम करूया आपण ह्या पद्धतीनं, असं पुढे जाऊया, फार प्रॉब्लेम आलाच तर मग आपण त्याला एकत्र करू, बघूया तरी काय होते. -2 चा स्क्वेअर घेतोय इथं, इथं घेतोय कॉस 3 - 2x असं करून घेतोय त्याला. गोंधळ करणार आहे हे थोडस, तरी पण बघू, पुढे जाऊयात आपण.
डिफरन्शिएटिंग with respect to x d cube y अपॉन dx क्यूब. आता काय होणार बघा, हे -2 चा स्क्वेअर घेतला मी इथं, इंटू कॉस्टची डेरिव्हेटिव्ह येणार परत मायनस साइन 3 - 2x येणार, आणि या 3 - 2x ची परत डेरिव्हेटिव्ह येणार -2. आता बघा बरं किती होणार टोटल, हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार, पण परत आणि इथं एक मायनस आहे, हे मायनस मायनस प्लस आणि हे पुढचं मायनस तसंच राहणार शिल्लक -2. एक सेकंड व्यवस्थित करून घ्या. आधीच जरा गोंधळ आहे त्याच्यात. -2 चा क्यूब इंटू साइन 3 - 2x हे असेल. आता याचं जनरलायझेशन आपल्याला करायचं आहे. जर तुम्ही बघितलं काळजीपूर्वक तर बऱ्याच ठिकाणी -2 दिसते. -2 लाच कॉमन ठेवून तुम्हाला याचं जनरलायझेशन करावं लागेल. हे बघा इथं फक्त 2 नाही, इथं होतं ते -2. मग ह्याला असं मानतोय -2 ह्याच्या घातांकामध्ये 1 लिहितोय. एक कुठली टर्म आहे, कॉसची टर्म आहे, कॉस π/2 प्लस 3 - 2x हे असं येणार. आता याचं हे लक्षात घ्या, -2 आपण इथलं घेतलंय, त्यामुळे ह्याचं सोडवून मायनसच आलं पाहिजे. डिवायडेड बाय 2 आहे म्हणजे कॉसचं साईन म्हणून, π/2 प्लस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट, तिथं साईन पॉझिटिव्ह आहे पण हे कॉस आहे, त्यामुळे हे मायनस येते. हे बरोबर झालं त्याचं जनरलायझेशन. आता हिथं कसं येणार बघा, हिथं तुम्हाला लिहावं लागेल -2 त्याचा स्क्वेअर लिहावा लागेल, कारण जनरलायझेशन आपण याच्यावरून करणार आहे पुढं. मग हिथं एकदा -2 आलं होतं, हिथं पण -2 आलं होतं, त्यामुळे टोटल किती होणार, -2 चा स्क्वेअर होणार इथं. आणि आता याच्या पुढं बघा मांडतोय मी इथं काय आहे ते, कॉस हे कसं येणार, 2π/2 प्लस 3 - 2x हे असेल. आता बघा 2 ला 2 कॅन्सल होईल, पाय येणार म्हणजे डिवायडेड बाय 2 राहत नाही, कॉसचं कॉसच येणार, एक झालं. त्यानंतर पाय प्लस थिटा म्हणजे 180 पेक्षा जास्त म्हणजे जाणार थर्ड क्वाड्रंट, तिथं येणार टॅन पॉझिटिव्ह म्हणजे ह्याचं निगेटिव्ह आलं पाहिजे. मग ते जे निगेटिव्ह येते ते हित आहे. आता तुम्ही म्हणाल -2 चा स्क्वेअर प्लस 4 येणार, प्लस येणार, ते झालं की प्लस, पण याचं सोडवून मायनस येते, ते मायनस इथं आहे. त्यामुळे हे कन्व्हर्शन लक्षात घ्या. ते आपण -2 जर सेपरेट सेपरेट घेतलं असतं तर ते अगदी करेक्ट व्यवस्थित ऍडजस्ट झालं असतं. एकदा तुम्ही त्या पद्धतीनं पण सोडवून बघा, नाही जमलं तर सांगा, परत त्या पद्धतीनं पण सोडवून देतो. तर याचं सिम्प्लिफिकेशन बघा, जनरलायझेशन करू आपण त्याचं. -2 चा क्यूब लिहिला पाहिजे इथं. त्यानंतर साइन साठी काय लिहायचं आहे, कॉस 3π/2 प्लस 3 - 2x. आता इथं परत डिवायडेड बाय 2 कॉसचं साइन होणार, बरोबर आहे का बघा, आणि 3π/2 प्लस थिटा, याचा अर्थ हे जाणार फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे याचं आन्सर पॉझिटिव्हच येणार. मग याचं व्हॅल्यू इथं ही येणार, कॉस्टची व्हॅल्यू ही एवढी येणार. पण -2 चा क्यूब, क्यूब आहे म्हणजे मायनस साईन राहणार, त्यामुळे इथं मायनस दिसतंय. लक्षात घ्या कसं आहे ते. मग आता याचं जनरलायझेशन करता येईल. कंटिन्युइंग इन धिस वे, हे काय येणार आता, -2 एवढ्या शेवटच्या ह्याच्यावरून करू शकताय, काय अडचण नाही. इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्यावेळेला इथं क्यूब आहे, मग nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी n येणार, त्यानंतर येणार कॉस, पुढे येणार nπ/2 प्लस 3 - 2x हे येणार त्याचं फायनल आन्सर.
नेक्स्ट एक्झाम्पल, y इक्वल टू log ऑफ 2x प्लस 3. फाइंड आउट करायचं आहे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. dy अपॉन dx इक्वल टू log ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2x प्लस 3. 2x प्लस 3 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2. त्याचं थोडस सिम्प्लिफिकेशन करून घेतोय. 2 इंटू 2x प्लस 3 रेस टू मायनस 1. परत पुढे डेरिव्हेटिव्ह घेतोय. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. दिस इज इक्वल टू, हे पहिलं 2 तसंच ठेवतोय. -1 पुढे घ्यायचं आहे. आता पॉवर 1 न कमी करा, म्हणजे हे असं येणार. आणि आठवणीनं 2x प्लस 3 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2. मग याचं परत आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. मग सिम्प्लिफिकेशन मध्ये बघा, 2 आणि 2 इथे येणार 2 चा स्क्वेअर येणार. त्यानंतर -1 एक शिल्लक आहे. त्याच्या पुढे आहे 2x प्लस 3 रेस टू -2. पुढची डेरिव्हेटिव्ह घेऊया आणि मग जनरलायझेशन बघू कसं कसं काय काय होते. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. डी क्यूब y अपॉन dx क्यूब इज इक्वल टू, हे पहिलं आहे असं मानतो, 2 स्क्वेअर, हे -1. त्याच्यानंतर आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, हे -2 पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा, म्हणजे येणार -3. त्यानंतर या 2x प्लस 3 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2. आता याच्यामध्ये काय काय आलेलं आहे बघ, हे 2 आणि हे 2 स्क्वेअर, हे झालं 2 चा क्यूब. मायनस साइन येत राहणार आहे. इथं एकदा आलं, इथं 2 वेळा आलं, म्हणून मी त्याला लिहितोय -1 रेस टू 2. त्यानंतर 1 इंटू 2 म्हणजे इथे आलेलं आहे 2 फॅक्टोरियल. हे पण वाढत जाणार, पुढच्या याला -3 येणार, त्याच्या पुढे -4 येणार. या पद्धतीने त्या टर्म वाढत जाणार आहे. मग काय काय झालं बघा, 2 क्यूब झालं, म्हणजे याचा विषय संपला. 2 मायनस साइन घेतले, त्यामुळे इथला मायनसचा विषय संपला. 2 इंटू 1 म्हणजे 2 फॅक्टोरियल. इथं आहे 2x प्लस 3 रेस टू -3 आहे. तर फक्त याला मी असं मांडून घेतो, हे -1 चा स्क्वेअर पुढे घेतला, इथं 2 चा क्यूब घेतला, इथं 2 फॅक्टोरियल घेतलं, आणि हे जे घातांक मायनस केलेलं आहे त्याला मी इथं छेदामध्ये घेतलं. इथं पण आपल्याला त्याच पद्धतीने लिहिता येईल. इथं -1 एकदाच आले, त्यामुळे हे -1 येणार. त्यानंतर 2 चा स्क्वेअर येणार. इथं पुढं फक्त 1 आलेलं आहे, म्हणजेच इथं 1 फॅक्टोरियल आहे, आणि हे छेदामध्ये येणार, म्हणजेच 2x प्लस 3 त्याचा स्क्वेअर येणार. मग एवढ्यावरून तुम्ही जनरलायझेशन याचं करू शकता. आता बघा, सो कंटिन्युइंग इन धिस वे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इट इज इक्वल टू, बघा ज्या वेळेला इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्यावेळेला -1 चा स्क्वेअर आहे, म्हणजे इथे येणार -1 रेस टू n-1 येणार. इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 2 चा क्यूब आहे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला येणार 2 रेस टू n. त्यानंतर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 2 फॅक्टोरियल, मग nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला येणार n-1 फॅक्टोरियल, डिव्हायडेड बाय 2x प्लस 3
थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हला 3 आले, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्हला अंकात येणार n. हे त्याचं जनरलायझेशन आणि त्याची nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट एक्झाम्पल आहे y इक्वल टू 1/3x-5. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही फाइंड आउट करायची आहे. ही जी टर्म आहे ही टर्मच पहिल्यांदा मी मांडून घेतोय. घातांकात -1 येणार. याची डेरिव्हेटिव्ह घेऊयात आपण. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx इक्वल टू मायनस, पुढे घ्या -1 आहे ते. त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा, -2 होणार. आणि 3x - 5 ची डेरिव्हेटिव्ह ते येणार 3. याची परत एकदा डेरिव्हेटिव्ह घेऊ आणि मग जनरलायझेशन काय काय कॉमन टर्म्स येतात ते बघून आपण ठरवू पुढं काय करायचं ते. d² अपॉन dx², हे -1 आहे असंच, ते -2 पुढे घेतोय मी. त्यानंतर हे 3 एक आहे, त्याला आता मांडूया आपण याच्यामध्ये. ते 3 इथं पुढे घेतोय मी, किंवा इथे एक काम करूया, -1 इंटू 3. थोडक्यात जनरलायझेशनच्या दृष्टीने आपल्याला टर्म्स कशा मांडता येतील ते आपण बघू. -1, त्यानंतर हे -2. इथं सुद्धा ते जरा चेंज करून घेतोय थोडस फक्त, नाहीतर ते कदाचित कुणाचं तरी ते 3 राहील. आणि परत बघा, हे -1, त्यानंतर हे 3, हे झाले इथले कॉन्स्टंट. कॉन्स्टंट पार्ट मी आहे असं इथे लिहिलेला आहे. आता याच्या डेरिव्हेटिव्हला सुरुवात करू. म्हणजे काय येणार, -2 येणार इथं. त्यानंतर त्याची पॉवर 1 न कमी करा, ते असं येईल. आणि या 3x - 5 ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह येणार 3. आता जरा टर्म्स बघा कशा पद्धतीने आलेल्या आहेत. -1 - 2 हे पुढे घेतोय असं. त्यानंतर 3 आणि 3, जे 3 चा स्क्वेअर एक येणार इथं. त्याच्यानंतर आहे 3x - 5 रेस टू -3. आता इथं जनरलायझेशनला मी सुरुवात करतोय. -1 2 वेळा आलेला आहे, त्यामुळे इथं लिहितोय मी -1 चा स्क्वेअर. शिवाय इथं 2 इंटू 1 म्हणजे 2 फॅक्टोरियल. 3 चा स्क्वेअर ते येतच राहणार आहे, त्याच्यात काही प्रश्नच नाहीये. आणि ही टर्म छेदामध्ये घेतोय, म्हणजे इथे येणार 3x - 5 त्याचा क्यूब येणार. आता पुढच्या टर्मची डेरिव्हेटिव्ह बघूया त्याची काय येते ते, आणि मग नंतर आपण त्याचं फायनल जनरलायझेशन लिहून टाकूया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू. आता याची डेरिव्हेटिव्ह मांडायची पुढं, म्हणजे आपल्याला टर्म्स कळतील सगळ्या कशा आहेत काय आहेत त्या. d³ अपॉन dx³ काय करणार, -1 -2. त्यानंतर तिथं आहे 3 चा स्क्वेअर, हे पहिल्यांदा मांडून घ्यायचं, कॉन्स्टंट पार्ट आहे हा सगळा. त्यानंतर आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, त्याच्यात काय येणार, -3 पुढे येणार. त्याची पॉवर 1 न कमी करा, म्हणजे तिथे येणार -4. आणि 3x - 5 ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 3. आता बघा बरं, -1 किती वेळा आलं, 1 2 आणि 3 वेळा -1 आलं, त्यामुळे इथे येणार -1 चा क्यूब. त्यानंतर बघा टर्म कशा दिसत आहेत तुम्हाला, 1 इंटू 2 इंटू 3, म्हणजे हे झालं 3 फॅक्टोरियल. त्यानंतर
सॉरी इथलं घेतलं 1 × 2 × 3 हे 3 घ्या त्याच्यामध्ये. हे नको, ह्याला अजून जागा वेगळी आहे तिची, त्यामुळे हे काय झालं 1 × 2 × 3 म्हणजे हे झालं 3 फॅक्टोरियल, आणि हा 3 स्क्वेअर आणि हे 3 असं मिळून 3 चा क्यूब. नाहीतर वजा चिन्हाचा गोंधळ होईल परत, त्यामुळं ज्या त्या टर्म्स ज्याच्या त्याच्या बरोबर देत चला. डिव्हायडेड बाय मध्ये हे छेदामध्ये घ्यायचंय, म्हणजे किती येणार 3x - 5 रेस टू 4 येणार. आता ह्या दोन टर्म्स वरून तुम्ही जनरलायझेशन करू शकताय. ही दुसरी टर्म आहे d²y/dx². आता या दोघांचा वापर करून आपल्याला याची nth टर्म मांडावी लागेल. जरा बघा बरं आता काय येते nth टर्म. nth डेरिव्हेटिव्ह इट इज इक्वल टू, इथं 3 आहे त्यावेळेला -1/3 आहे, म्हणजे nth डेरिव्हेटिव्हला -1/n येणार. इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह त्यावेळेला इथं 3 फॅक्टोरियल, म्हणजे इथे येणार n फॅक्टोरियल. थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 3 चा क्यूब आहे, त्यामुळे इथे येणार 3n येणार. डिव्हायडेड बाय मध्ये इथं थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला 4 आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या वेळेला 3 आहे, म्हणजे तिथला घातांक 1 न जास्त आहे, म्हणजे इथं असं येणार 3x - 5 ब्रॅकेट रेस टू n + 1. हे त्याचं फायनल आन्सर आहे.